नमस्कार मित्रांनो, समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला मित्रांनो, आज घेऊन आलोय आपण बायोचार। बायोचार म्हणजे काय? बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की बायोचार म्हणजे काय। बायोचार म्हणजे जमिनीची सुपीकता वाढवते, जमिनी भुसभुशीत करते। बायोचारचे फायदे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही मित्रांनो की बायोचार म्हणजे काय। बायोचार म्हणजे उच्च तापमान ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत तयार केलेले जैविक पदार्थ। बायोचार म्हणजे शेतीमधील कचरा, पालापाचोळा, गवत जाळून तयार केलेले एक प्रकारचे कोळशासारखे मिश्रण। बायोचार शेतकऱ्यांसाठी फायदेशीर। बायोचार जमिनीत टाकण्यात जमिनीत पाणी धरून ठेवण्यास क्षमता वाढवते। सूक्ष्म जीवांसाठी पोषक वातावरण तयार होते। बायोचार वापरल्याने पिकाची वाढ चांगली होते आणि उत्पादनात वाढ होते। बायोचार बनवण्यासाठी शेतीमधील कचरा वापरला जातो। कचरा जाळल्याने होणारे प्रदूषण टाळता येते। वर्षातून एकदा सण येतो होळी, आणि त्या होळीच्या निमित्तानं ते लाकडं गोळा करत होते आणि भरपूर प्रमाणात अशी लाकडं गोळा करून घरून मागून होळी तयार करत होते। आणि ती होळी झाल्यानंतर त्याच्यामागे एक रहस्य होतं, ते बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता माहीत नाही। ज्या शेतकऱ्यांना माहीत आहे ते शेतकरी करताय, आणि ज्या शेतकऱ्यांना माहीत नाही ते करत नाहीये। चला तर मित्रांनो, काय ते जाणून घेऊया। होळीमागचं रहस्य आणि बायोचार। बायोचार म्हणजे काय आता तुम्हाला सांगतोय मित्रांनो। बायोचार म्हणजे ज्या होळीतून जो लाकडाचा जो कोळसा होता, तर कोळसा जो निघतो त्याला बायोचार म्हणतात। बरेचसे शेतकरी होळी झाल्यानंतर जी राख राहते तर ती राख एक खट्टा गोळा करून आपल्या शेतात नेत होते। जे जाणकार शेतकरी होते, वडीलधारे जे शेतकरी होते की ते राख जमा करून आपल्या शेतात नेत होते, आणि त्याचा बायोचार म्हणतात। जो कोयला निघतो त्याला बायोचार म्हणतात। बऱ्याचशा शेतकऱ्यांना एक गोष्टच माहीत नाही की बायोचार म्हणजे काय। होय मित्रांनो, बायोचार जमिनीची सुपीकता वाढवते, जमीन भुसभुशीत करते आणि जमिनीमध्ये जीवाणू वाढते, पाण्याची क्षमता वाढवते, पाणी साठोबा धरून ठेवण्याची क्षमता वाढवते। मित्रांनो, बायोचार बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीतच नाही की बायोचार म्हणजे काय। ज्या शेतकऱ्यांना माहीत आहे ते उपक्रम राबवत आहे। ज्या शेतकऱ्यांना माहीत आहे की ते एक लोखंडी साह्य घेत आहे की लोखंडी साह्याच्या हिशोबाने आपल्या आता उन्हाळ्याचे दिवस आहे, आता तुम्ही पाहू शकता की आपल्यासमोर कपाशीचं वावर आहे, आणि आपल्या मागे पाहू शकता की ते एक कपाशीचं भुगुल जाळलेलं आहे। भुगुल जाळ आपण शेतकरी जे आता जे शेतकऱ्यांना माहीत नाही की ते अशा रीते करताय आणि जाळून राख करून टाकताय। तर बायोचार कायला म्हणतात मित्रांनो, आपण घेऊन आलो आहे की जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी बायोचार। ज्या शेतकऱ्यांना माहीत आहे बायोचार कसं करायचं की ते करताय। आता समजून घ्या, आपल्याकडे एक जमीन आहे, आता ही जमीन आहे, याच्यामध्ये आपल्याला गड्डा करायचा आहे, असा निंबोलता गड्डा करायचा आहे, गड्डा करायचा आहे। ज्या शेतकऱ्यांकडे जर भांडवल नसेल, लोखंडी आपल्याला असं काहीतरी एक घ्यायचं आहे, गोल करून असं ढाळाच्या हिशोबाने करायचं आहे। आणि जर आपण वेस्ट कपाशी करतो, आता कपाशी प्रत्येक शेतकरी कपाशी लावतोय, आणि प्रत्येक शेतकरी कपाशी उपट्याच्या टायमाला काय करतो की तो जाळून टाकतोय। कोणी वखरानं काढतंय, कोणी पासनं काढतंय, कोणी ट्रॅक्टरनं काढतंय, आणि आपण शेतकरी काय करतोय की ते कपाशीचे भुगुल जमा करतोय आणि जाळून टाकतोय। आता आपल्या मागे शेती पाहू शकता तुम्ही, आणि त्या प्रकारे ती भुगुल जाळलेला आहे, तुम्ही पाहू शकता, डेमो आहे। राख झाली, ऊन आला, हवा आली, उडून गेली, याच्यात शेतकऱ्याचं काय भलं आहे? काहीच नाही। आता याच्या मागे काय करायचं मित्रांनो, घेऊन आलो आपण बायोचार। शेतकऱ्याचं हितासाठी गोष्ट आहे, आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की बायोचार म्हणून काय। तर बायोचार ज्या शेतकऱ्यांना माहीत आहे की ते बायोचार करताय, जमिनीची सुपीकता वाढवताय, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की ते अशा रीते जाळताय, राख करताय आणि ते उडून जाते। तर बायोचार म्हणजे काय आणि त्याचे फायदे फायदे इतक्या प्रमाणात वडीलधारे जे लोक होते की ते चांगल्या प्रकारे करत होते बायोचार म्हटलं तर मित्रांनो, बायोचार म्हणजे काय, आता आज आपण तुमच्या समोर घेऊन आलोय की बायोचार म्हणजे काय। बायोचारचे फायदे आपल्याला काय करायचं मित्रांनो, कपाशी आहे, प्रत्येक जण शेतकरी आहे की 75% आपल्या भागामध्ये कपाशी लावत आहे। कपाशी लावतो आपण, एक गड्डा करायचा आहे, गड्ड्यामध्ये कपाशी जाळायची, आणि पूर्ण न जाळताना ती अशी कोळसा होईल अशा रीते जाळून त्याला विझावून घेणे, जेणेकरून त्याचा बायोचार आपल्याला मिळेल। जर राख होती तर आपल्याला त्याचा फायदा नाही आहे, जमीनची आपल्याला ते राख होईल। आता भरपूर मार्च महिना आहे, भरपूर प्रमाणात वारं सुटतं, ते राख उडून जाईल, त्याचा आपल्याला काहीच फायदा नाही। जमीन तपते,
एकते आणि त्याच्यापासून जो कोयला निघतो बायोचार म्हणतात, की त्या बायोचारनं आपल्याला भरपूर प्रमाणात फायदा होतो. जमीन भुसभुशीत होते, जमीनची सुपीकता वाढते, भरपूर प्रमाणात असा फायदा होतो. आपल्याला करायचं कसं आहे, आपल्याकडे जर लोखंडी भांडा असेल तर त्याला असं ढालच्या प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे आणि ढालच्या प्रमाणात घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये तो आपली कपाशी जे एक खट्टे आणून त्याच्यात टाकायचे आणि जाळायचे आणि जाळल्यानंतर असा कोयला निघेल तर तो कोयला असताना आपल्याला विझवून घ्यायचं आहे. त्याला बायोचार म्हणतात मित्रांनो. त्याचे भरपूर प्रमाणात असे फायदे आहे की आपल्या शेतकऱ्यांना माहीत नाही की बायोचार म्हणजे काय, आणि आपण वेस्ट करतो आणि फेकून देतो. बरेचसे लोक आहे ते कोयला आहे तर ते कोयला जमा करून ठेवतात. कोयल्यासारखा दिसतो आपल्याला ते वलसर आंबट वल्ल, ज्याप्रमाणे आपण आंबट वल्ल जळलं म्हणतो की तो त्याला म्हणतात बायोचार. आणि त्याच्या पासून इतके प्रमाणात फायदे आहे आपल्याला की बरेचसे शेतकरी ज्यांना माहीत आहे की ते तज्ज्ञ शेतकरी बरेचसे जे नोकरीवाले ते नोकरी सोडताय आणि बायोचार स्कीमा राबवताय आणि ते बायोचारच्या जैविक खताप्रमाणे ते बायोचार विकताय आणि त्याच्यामधून आपलं गुजारा करताय, आपलं पोट्यापाण्याचा खर्च आहे तो भागवत आहे. तर मित्रांनो, आपल्याला बायोचार म्हणजे कुठून विकत आणायची गोष्ट नाही. आपण शेतकरी आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे ते आहे. आपल्याला फक्त ते अंमलात आणायचं. कसं आणायचं मित्रांनो, आपल्याकडे पैखाटी आहे, वेस्ट कचरा आहे, तो कचरा आपल्याला गोळा करायचा आहे आणि तो आपल्याला बायोचार करायचा आहे. कुठलाही आपल्याला 1 रुपयाचा खर्च नाही आहे. आपल्याकडे साधन आहे आणि त्या साधनाच्याच प्रकारे आपल्याला ते बायोचार करायचं आहे. कशा प्रकारे करायचं आहे तुम्हाला सांगतो आहे की एक गड्डा करायचा आहे, गड्ड्यामध्ये पूर्व साठवण करायचं आहे आणि त्या साठवणच्या रीती आपल्याला बायोचार करायचा आहे आणि तो आपल्याला उपयोगी येतो आहे. आता समजून घ्या, आपल्याकडे हे 2 एकर वावर आहे, आपल्या शेजारी 2 एकर वावर आहे की त्यांनी कपाशी जाळली आणि जाळल्यानंतर ते फपुडा झाला आणि तो राख उडून गेली. तर तसं न करताना तुम्ही बायोचार करा की जे पैखाटी आहे तर अपुऱ्या रीतीत जर जळती तर त्याचा बायोचार होतो आहे आणि तो आपल्या कुठेतरी फायद्याचा होतो आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही मित्रांनो हे. तर हा बायोचार आपल्या इतका कामाचा आहे की भरपूर प्रमाणात असं कामाचा आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की तो बायोचार काय कामाचा आहे. त्याची जमिनीची सुपीकता वाढवते. भरपूर प्रमाणामध्ये असे फायदे आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही. आपण सविस्तर अशी बारकाईने लक्ष देऊन व्हिडिओ ऐका मित्रांनो आणि बारकाईने आपण सांगतोय, एक एक कडवं सांगतोय आणि एक एक त्याचे फायदे सांगतोय. जमिनीची सुपीकता कशी वाढती, काय वाढतंय, तर आपण चांगल्या प्रकारे असं सांगतोय मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला शेअर करा, लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना पण सांगा की ते बायोचार म्हणजे काय, त्याचे फायदे काय आणि त्याचा होणारा उपयोग, त्याचे होणारे जमीनचा फायदा, पाणी साठवून ठेवायचा फायदा, असे भरपूर प्रमाणात बायोचारचे फायदे मित्रांनो. तर आपण सविस्तर बारकाईने सविस्तर सांगू. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांचं भलं होईल, आपलं प्रत्येक शेतकऱ्याचं भलं होईल असं दावण्याचा प्रयत्न आहे. आणि बायोचार जर तुमचे फायदे मित्रांनो, बायोचारचे बारकाईनं आपण फायदे सांगू. आपल्याला बायोचार करायचा आहे, आपल्याकडे साधन असेल तर साधन घ्यायचं आहे, गड्डा करायचा आहे, तिच्यात आपल्याकडे वेस्ट चारा कपाशी असेल, भूस असेल, कोणतंही असेल, जर काड्या असेल तर त्याच्यापासून आपल्याला भरपूर प्रमाणात असे फायदे भेटत आहे. बायोचार म्हणजे काय, आपल्याला त्याच्यापासून खत भेटतं आहे, जसं जैविक खत, सेंद्रिय खत, गांडूळ खत. त्याचप्रमाणे बायोचारचे बरेचसे व्हिडिओ जर तुम्हाला आवडतो मित्रांनो तर शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो.